केंद्र सरकारच्या PMFME योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून महिलांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। धुळे तालुक्यातील अजनाळ येथील सुमारे 50 ते 60 महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत अनुदानाच्या रकमेतून प्रत्येकी 20,000 रुपये सक्तीने उकळले जात असल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी मनीष भोसले, अनुसया भोसले आणि विनोद पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी संतप्त महिलांनी केली असून प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी, कष्टकरी आणि विधवा महिलांना शासनाकडून व्यवसाय उभारणीसाठी 70,000 रुपयांचं अनुदान बँक खात्यात जमा होतं। मात्र संबंधित त्रिकुटाकडून या महिलांची दिशाभूल करून आणि धमकावून त्यातील 20,000 रुपये रोख स्वरूपात काढून घेतले जात असल्याची तक्रार आहे। एका खासगी कंपनीच्या नावाने हे कमिशन घेतलं जात असल्याचं महिलांचं म्हणणं आहे। केवळ अजनाळचे नव्हे तर परिसरातील सुमारे 27 ते 28 गावांमध्ये असाच प्रकार घडला असून या कथित गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। निवेदन देताना दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल, विनोद चव्हाण, शजनी चौरे, सारिका चौरे, अनुसया भोसले, गंगोत्री चव्हाण, सोनीसना चौरे यांच्यासह अनेक पीडित उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.